विनोद सर. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच बिटवीन कोळेगाव बनाम कौसा गाव हे दोन संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. सलामी जोडी बबलू पाटील आणि साथीनं विश्वास पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर षटक क्रमांक पहिलं आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ओमकार सिनियरला आपण पाहतोय. दोन ओमकार या संघात बिलॉंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक ओमकार ज्युनियर आणि एक ओमकार सिनियर. परंतु सिनियर ओमकार सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजीची सुरुवात करत असताना ह्या संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज षटक क्रमांक पहिलं हाताळत असताना परंतु समोर बबलू पाटीलला आपण पाहतो. मागच्या मॅचमध्ये सुरुवात तर केली होती परंतु 10 वरती तो बाद झाला होता. पहिला चेंडू अटॅकिंग मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न, ताकद प्रचंड झोकली परंतु मिडॉनला क्लिअर करू शकला नाही आणि मिडॉनच्या हातात हा बॉल गेलाय. पहिलाच डॉट आपल्याला पाहायला मिळतो. 4 षटकांची ही मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. दरम्यान हा चेंडू बॉल मागे यष्टीरक्षक बीट झालाय. धाव त्या ठिकाणी एकवटली जाते. लेग बाईटचा पंचांचा इशारा. अतिरिक्त या धावेनं सांघिक धावसंख्येचा श्रीगणेश आपल्याला पाहायला मिळतो. 1 धाव धावफलकावरती आपण पाहू शकाल. टॉस जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंगचा डिसिजन स्वीकारला येतो आई गावदेवी कौसा संघानं आणि त्यांच्या अगेन्स्ट जय गावदेव कोळेगाव संघ बॅटिंग करत असताना. रिव्हर्स खेळतात. फटका फसलाय. झेलची शक्यता. पॉइंटचा क्षेत्ररक्षक सरकलाय पुढे आणि टिपलाय. झेल संपलाय. खेळ तो विश्वासचा. धक्का पहिला 1 या आकड्यावरती टीम कोळेगावला. या मॅचमध्ये सौरभता मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळेल. नेहमीच चांगला खेळ, अष्टपैलू खेळ त्याच्या माध्यमातून आपण कोळेगावसाठी पाहिलाय. आज देखील अशा अपेक्षा भरपूर असेल कारण की मागच्या मॅचमध्ये सुरुवातीला स्टांट अतिशय चांगला निर्माण करून दिला होता सलामीच्या फलंदाजांनी परंतु तिथे आता लवकर विकेट आली आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न, गोलंदाज बॉलवरती धावून जरूर आला परंतु पर्याप्त अवधी होता. धाव 1 त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. रिस्क उचलली होती. एक चिकीत सिंगल या ठिकाणी प्राप्त केले सौरभनं आणि धावाला सुरुवात केली वैयक्तिक आणि धावफलक 2 हे अंकावरती पोहोचलंय. समोर चालणारी आगगाडी आणि तिच्या बाजूनं बसलेलं हे क्रीडांगण. फुल टॉस बॉल प्रहार केला. ताकदीचा प्रचंड वापर. खाली क्षेत्राची निवड देखील आणि बॉल 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. सीमा पार आलाय खडखडीत चौकार. अटॅक करायला आता सुरुवात केली ती बबलूनं. या 4नं धावफलक 6 वरती पोहोचलंय. राऊंड द विकेटचा पुढील बॉल. पुन्हा प्रचंड ताकदीनं बॉलला पाठवलंय परंतु मिड विकेटला मिडॉनला जबरदस्त फिल्डिंग निलेश भुईरला आपण त्या ठिकाणी पाहतोय. फक्त मिळेल ती सिंगल. हातातनं बॉल निसटला असता तर अर्थात चौकार पाहायला मिळू शकला असता. तसं काही घडत नाही आहे. गुड फिल्डिंग. धावफलक 7 या अंकावरती. अतिशय चांगलं गुणसंख्या लेखन आज पूर्ण दिवसभर तेजस मुंडे यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. सोबतीनं लंचमध्ये त्यांना सुट्टी दिली होती. स्वप्नील होता. स्वप्नीलचं देखील चांगलं कार्य. षटक क्रमांक पहिलं ह्या ठिकाणी पूर्ण झालं आणि पहिल्या षटकानंतर 1 गडी बाद धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. त्या 7 धावा. सुरुवात गोलंदाजीमध्ये चांगली झाली असं म्हणावं लागेल कारण की P1 मध्ये फक्त 7 धावा. पॉवर प्लेच्या षटकात 9 किंवा त्याहून कमी धावा खर्च केल्या तर नेहमीच चांगला गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आपण पाहिली आहे आणि त्या प्रकारची गोलंदाजी सिनियर ओमकारकडनं आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती या संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू निलेश भोईरला आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी समोर चॅलेंज असेल बबलू पाटील आणि साथीनं सौरभ पाटील. या आक्रमक शैलीची जोडी टीम कोळेगावची अगदी भरवसेमंद जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त खेळ बॅटिंगमध्ये दोन्ही टीमचा पाहिला आहे कारण की दोन्ही संघाने धावा डिफेंड केल्या होत्या. कौसा संघाने देखील 64 बनवत असताना आगासांच्या अगेन्स्ट त्या धावा त्यांनी वाचवल्या आणि एका बाजूला 77चा उच्चांक आज दिवसामध्ये आपण कोळेगावचा देखील पाहिला आहे. 23 तर्रार चेंडू एज घेऊन बॉल मागे यष्टीरक्षकाच्या हातात. विकेट डाऊन.
दुसरा धक्का बबलू पाटीलला देखील परतावं लागेल. बिग विकेट डाऊन, बिग फिश जाल में असं सध्या मानावं लागेल. कारण की ही प्राइज विकेट आहे आणि ती विकेट मिळवत असताना निलेश भोईर मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचचा मॅच विनर मैदानाच्या आतमध्ये आता हरीश पाटील दाखल होत असताना मागच्या मॅचमध्ये जबरदस्त खेळ त्याने केला होता. सलग 3 चेंडू आणि 3 षटकार. ज्या खेळपट्टीवरती सलग कामगिरी करणं याचं फलंदाज इतकंसं सोपं नाही आहे. कारण की हे प्रॉपर क्रीडांगण षटकार ठोकण्यासाठी ताकदीसोबत टायमिंग देखील साधावं लागतं आणि ते टायमिंग साधलं होतं हरीश पाटीलनं आणि सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकले होते. विकेट आलाय आणि आता ऑन स्ट्राईक नौकालेला फलंदाज हरीश पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यदुभाऊ मुंडे यांना विनंती की या मंचावरती. इथे काय घडलंय? मिस्टेक, बिग मिस्टेक मी तरी म्हणेन. कारण की धावा वाचवायच्या होत्या अशा मुमेंटला अशा पद्धतीचं खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा बेनिफिट मिळतो तो कोळेगाव आणि फलंदाज हरीशला. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका आणि त्या फटक्यानं सुरुवात झाली आहे. 4 धावा वैयक्तिक त्याच्या खात्यामध्ये जमा होत आहेत आणि धावफलक 11 या अंकावरती. सुरुवात खरं तर या षटकाची निलेशनं चांगली केली होती परंतु क्षेत्ररक्षण त्यानंतर खराब झालंय आणि आता चौकार आपल्याला पाहायला मिळतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. दरम्यान हा चेंडू आगल्या वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, शक्यता झेलची नाही आहे. याचं कारण की डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. 2 धावा तिथे मिळतील. पॉवर सर्कलचं एकमेव षटक आपण पाहिलं कारण की ही मॅच आपल्याला 4 षटकांची पाहायला मिळते. त्या कारणास्तव फक्त एकच षटक पॉवर सर्कलचं आपण पाहतो. अन्यथा पहिल्या फेरीमध्ये जिथे 5 षटकांचे सामने आपण पाहिले आणि पिटूची 2 षटकं आपल्याला पाहायला मिळाली परंतु इथे एक षटक संपल्यानंतर बरेचसे क्षेत्ररक्षक दूरवरती सीमा रेषा लगत पाहायला मिळतात. डाऊन दी ग्राउंड फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक देखील आलाय, टिपला झेल आणि संपला हरीशचा देखील खेळ. संपते मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचमध्ये 0वरती बाद झाला होता. ह्या मॅचमध्ये आता योगदान द्यावं लागेल कारण की संघ आता थोडासा अडचणीत सापडलाय. ज्या आघाडीच्या फलंदाजांकडनं फारशी अपेक्षा होती ते लवकर बाद झाले. सुरुवातीला आपण पाहिलं बबलू पाटीलच्या बॅटमधनं एक चौकार आला, त्यानंतर हरीशनं देखील एक चौकार जरूर ठोकला परंतु ते लवकर बाद झाले. ज्यामध्ये आपण 0वरती विश्वासला बाद होताना पाहिलं आणि आता ह्या जोडीला काहीसा कारनामा करावा लागेल. सौरभ पाटील साथीनं आता नौका आलेला फलंदाज सुमित संते या जोडीला एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. अन्यथा ज्या पद्धतीनं विकेट त्यांनी गमावलेत सातत्यानं गडीबाद होताना आपण पाहिलेत आणि संघ थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आफर्ट आपल्याला निलेशचा पाहायला मिळतोय. एकंदरीत प्रत्येक चेंडूवरती आपला सर्वस्व पानाला लावावं लागतं. लिमिटेड ओव्हर्स ज्यामध्ये आपल्याला फक्त 6 चेंडू हाताळायला मिळतात ॲज अ गोलंदाज आणि ह्या 6 बॉलमध्ये आपल्याला आपलं पूर्ण कर्तृत्व नेतृत्व दाखवावं लागतं आणि तो प्रयत्न आता सध्या निलेश भोईरकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलवरती आपलं सर्वस्व पणाला लावून गोलंदाजी. इथे देखील काय घडलंय? एज अँड टेकन, विकेट किपरनं कोणतीही चुकी केली नाही. 1 मोर विकेट डाऊन. ह्या मॅच मध्ये देखील 0वरती परतावं लागतं ते सुमितला आणि धक्का लागला येतो आता 14. सुमित बॅक टू द डग आउट. षटक ओव्हर हॅट्रिक मी तरी म्हणेन ह्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. याचं कारण की 3 विकेट निलेश भोईरनं कमावले. फक्त धावा 6 खर्च केल्या. एकंदरीत 2 षटकानंतर 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि 13 धावा बनवत असताना 4 गडी गमावलेत ते जय गावदेव कोळेगावनं.
ज्या संघानं या स्पर्धेत उच्चांक बनवला तोच संघ मात्र आता धावसंख्येसाठी झगडताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा अनुमान आपल्याला लावता येत नाही. ज्या पद्धतीनं ह्या अगोदर देखील मी म्हटलं होतं की झिम्बाब्वे सारख्या एक छोट्या संघानं मला अशा ऑस्ट्रेलियन टीमला परास्त केलं. म्हणजे क्रिकेटमध्ये कोणी मोठा छोटा नसतो. ज्याचा दिवस चांगला, ज्याचा खेळ चांगला झाला, प्रामाणिक सराव आणि खेळामध्ये असलेली आपली प्रामाणिकता, त्या प्रामाणिकतेसोबत यश हे एक दिवस आपल्याला निश्चितच मिळेल. आणि ती यश मिळवण्यासाठी सातत्य आणि प्रॅक्टिस या गोष्टी तितक्याशा महत्त्वाच्या आहेत. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये कल्पेशला पाहतोय आपण. स्लोवर चेंडू अगदी क्रीजच्या डेप्थमध्ये. फलंदाज सौरभ उभा तर होता परंतु चेंडू तो खेळू शकला नाही. या लाईन मिस केली आणि डॉट बॉलनं सुरुवात या षटकाची देखील आपण पाहतोय. त्या संघाचा उच्चांक आता तोच संघ मात्र निश्चांकित धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. हेच तर क्रिकेट आहे. प्रत्येक मॅचमध्ये आपल्यासमोर नवनवीन चॅलेंज, नवनवीन आव्हानं असतात आणि त्या आव्हानांना सामोरं जाऊन नक्कीच विजयाचा रस्ता आपल्याला मोकळा करावा लागतो. इथे देखील क्रीजच्या खोलीचा वापर तर केला. पुन्हा डॉट, सलग 2 चेंडू बीट आणि जबरदस्त सुरुवात या षटकामध्ये कल्पेशची आपल्याला पाहायला मिळते. ज्या अनुषंगानं त्याच्याकडनं अपेक्षा वर्तवली जाते. मागच्या मॅचमध्ये मॅच विनिंग नॉक त्याची आपण बॅटिंगमध्ये पाहिली होती. जीवनदान मिळाल्यानंतर 32 धावा त्यानं कुठून काढल्या होत्या आणि या मॅचमध्ये विथ द बॉल सध्या तरी त्याचं हे योगदान आपल्याला पाहायला मिळतं. 2 चेंडू आणि सलग दोन्ही बॉल त्याचे निर्धाव आपल्याला पाहायला मिळतात. स्लोवर चेंडू, डान्सिंग डाऊन द विकेट, फटका चांगला आहे. एरियल रूट न बॉल चाललाय वाऱ्याच्या लाटांवरती स्वार. बॉल सीमारेषा पार आलाय, षटकार. आतापर्यंत क्रीजच्या डेप्थमध्ये येऊन खेळायचं होतं. कदाचित त्यानं अनुमान लावलं होतं की यॉर्कर चेंडू येतील परंतु त्यानं पाहिलं की आता तसं चालणार नाही आणि डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आला आणि तदनंतर फुटवर्कचा वापर करत असताना हा जबरदस्त षटकार टोकलाय. अगदी महत्त्वाच्या क्षणाला ह्या 6 धावा पाहायला मिळत आहेत. इथे देखील अगदी हामट करत असताना ताकदीचा प्रचंड वापर, चाबूक शॉट ज्याला आपण म्हणू शकतो अशा पद्धतीनं हा प्रहार केला होता सौरभ पाटीलनं. धावा 2 मिळतील. एकंदरीत आता धावसंख्या पुढे नेत असताना 21 या अंकावरती स्कोर कार्ड पोहोचलंय. अजूनही षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 बॉलमध्ये किमान एखादा मोठा फटका जर आला तर पुन्हा आत्मविश्वास उंचावताना सौरभ पाटीलचा देखील पाहायला मिळेल. कारण की जेव्हा जेव्हा फलंदाज बीट होतो तेव्हा तेव्हा अगदी त्याचा आत्मविश्वास खालावताना पाहायला मिळतो. कदाचित त्याच्यावरती प्रेशर क्रिएट होतं आणि अशा मुवमेंटला ते प्रेशर रिलीज करण्यासाठी एखादा मोठा फटका अपेक्षित असतो. इथे देखील यॉर्क लेनचा चेंडू खोदून तर काढलाय. बॉल चाललाय गरंगळत मिड विकेटवरनं. क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय परंतु धावा 2 मिळतील. एक धाव रोखण्यासाठी अतिशय वेगानं बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न फिल्डरनं केला परंतु एकाच ॲक्शननं बॉल उचलून फेकता त्याला आलं नाही आणि तोपर्यंत धावा 2 मिळत आहेत. या 2 धावफलक 23. लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी लवकर गमावले आणि त्या कारणास्तव धावसंख्या थोडीशी कमी पाहायला मिळाली. नंतर बॅटिंग युनिट नेहमीच स्ट्रॉंग पाहिलंय त्याचे गावदेव कोळेगावचं. षटकातील अंतिम बॉल राईट मोरतो विकेटनं. फुल लेनचा चेंडू, प्रहार केला गॅपमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक येतोय. एका टप्प्यावरती फील्ड केलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न सफल देखील झालाय. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 25-4. 25 वरती 4 गडी मात्र बाद झालेत बॅटिंग करत असताना जे गावदेव कोळेगावचे. पाणी तिसरे पंच. यस, चला तिसरे पंच या. तकदीर बुंडे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. कारण की कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत काहीशे गोलंदाज ज्यांच्यावरती आक्षेप नोंदवला गेलाय त्यांची लिस्ट काढण्यात आली आहे. त्यापैकी एखादा गोलंदाज गोलंदाजीसाठी जर मैदानात आला तर मात्र तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. 2 सामने जिंकत वाडेकर संघ प्रतीक्षा करतोय की आपल्या समवेत खेळण्यासाठी कोणता संघ सुसज्ज होईल. आज प्रवीणजी तांडेल यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहू शकाल. प्रांजल्यान स्वरूप 11 जय जलेश्वर वाडेकरला आपण पाहतोय परंतु इथनं विजेता संघ त्यांच्या समवेत फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक ओमकार ज्युनियरला आपण पाहतो. ह्या अगोदर
सिनियर ओमकारला आपण पाहिलं आता ओमकार ज्युनियर मैदानाच्या आतमध्ये अंतिम डेट ओव्हरचं षटक हाताळत असताना चांगला चेंडू पडला थोडासा आतमध्ये देखील येताना आपण पाहू शकाल गती थोडीशी कमी आहे परंतु विविधता ज्या पद्धतीनं बॉलला तो कट करतोय त्या जोरावरती मात्र फलंदाजाला त्यानं बेट केलाय. जेव्हा आपण लेग ब्रेक ऑफ ब्रेक हाताळता तेव्हा गती कमी असली तरी चालेल परंतु बॉलला वळण देण्याची कला आपल्याला नेहमीच सिद्ध करावी लागते आणि तो प्रयत्न सध्या ओमकार ज्युनियर करत असताना काहीशे असे खेळाडू आहेत काहीशे अशी संघ आहेत ज्यामध्ये एका नावाचे दोन खेळाडू ज्यामध्ये आपण उंबारलीच्या दोन प्रेमला पाहतोय सिनियर अँड ज्युनियर. त्याच पद्धतीनं आता ओमकार ज्युनियर अँड सिनियर या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 26 धावा स्कोर कार्डवरती दोन्ही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्ट्रायकिंग एंडला आता या संघाचा हार्ड हिटर फलंदाज सौरभ पाटीलला आपण पाहतोय. एक षटकार तर त्यानं टोकलाय. आणखीन काही मोठे प्रहार येतील का? फुलोर लेनचा हा बॉल होता परंतु चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही या. एक चिकीत सिंगल इथे कंप्लीट करण्यात येईल. लेग बाईटचा पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तरी आता दुपारचं सत्र दूर झाल्यानंतर इव्हनिंग सेशन आपल्याला पाहायला मिळतंय. वाऱ्याची झळा आपण पाहू शकाल. वातावरणामध्ये आता जी उष्णता आतापर्यंत जाणवत होती ती आता थोडीशी कमी झाली. आता गारवा पसरत जाईल. काल देखील रात्रीच्या वातावरणात थोडीशी थंडता आपल्याला पाहायला मिळाली. आज देखील कदाचित तसंच वातावरण आपण पाहू शकाल. इथे देखील चांगला फटका अगदी फ्रंट लेगला पुढे आणलं त्यानंतर मागचा घुटणा वाकवत असताना फ्लॉक स्वीप करायचं होतं परंतु फक्त मिळेल ती सिंगल. ते मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. टार्गेट थोडंसं छोटं आपण पाहतोय. एकंदरीत डेट ओव्हरमध्ये जिथे मोठे फटके यायला हवेत अशा मोमेंटला गोलंदाजाचं वर्चस्व आपण पाहतोय. फक्त सिंगलनं सध्या तरी तो धावा खर्च करताना पाहायला मिळतोय. रिव्हर्स खेळायचं होतं. आगला वेगळा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाने केली चुकी. बॉल चाललाय तो डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला दणदण करत बॉल सीमारेषा पार आलाय चौकार. या 4 32 धावा धावफलकावरती. षटकातील आता शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 32 धावा आपल्याला पाहायला मिळतात. दोघांमध्ये पार्टनरशिप जरूर छोटीशी बिल्ड झाली. धीरजला आपण पाहतो आणि साथीनं सौरभ पाटील खेळ करत असताना अंतिम बॉलवरती जर षटकार आला तर एक मानसिक ताकद आणि सोबत एक फायटिंग टोटल मैदानाच्या आतमध्ये जय गावदे कोळेगावची आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम बॉल पुढे तर सरसावलाय परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही. धाव घेण्याचा प्रयत्न देखील फसलाय. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज झालाय. बाद डाव पहिला संपलाय आणि बॅटिंग करत असताना धावसंख्या धावफलकावरती 32-33 धावसंख्येचं मापक असं लक्ष असेल ते टीम गावदेवी कौसासमोर कशा पद्धतीनं हे लक्ष पूर्ण होईल या लक्षाचा बचाव होईल हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आपण इन्व्हाइट करूया विनोद पाटील सरांना. थँक्यू.
थँक्यू व्हेरी मच साई पाटील. पुनश्च सर्वांचं स्वागत आहे. गावदेवी चषक 2026 या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये आपण आहोत आणि उपउपांत्य फेरी क्वार्टर फायनलचा सामना या ठिकाणी सुरू आहे. जो जिंकेल तो उपांत्य फेरीमध्ये खेळेल. जय जलेश्वर वाडेकर अर्थातच प्रांजल स्वरूप, जय जलेश्वर वाडेकर, प्रवीण तांडेल बेतवडे यांनी पुरस्कृत केलेला संघ 2 सामने जिंकून या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून आहे. पण बघूया त्यांच्या समोर कोणता संघ येऊन खेळतोय. कोळेगावने पहिल्या सामन्यामध्ये सर्वाधिक धावसंख्या करण्याचा रेकॉर्ड केला बेतवडेच्या आगेच. पण त्याच कोळेगाव संघाला आई गावदेवी कौसा संघाने 4 ओव्हरमध्ये 32 धावसंख्येवरती रोखलेले आणि 33 धावांचं लक्ष्य कौसा संघाला इथून पूर्ण करायचं आहे. ते एकूण विकेट गमावली होती. आपण बघितलं कोळेगाव संघाने 5 विकेट या धावा करण्यासाठी. तर 8.00 ही धावांची गती आपण बघितली आणि याच गतीने या 32 धावा आलेल्या आहेत आणि 8.25च्या रिक्वायर्ड रन रेटने इथून कौसाला ही धावसंख्या चेस करायची आहे. ज्या पद्धतीने कौसा संघ यंदाच्या हंगामात फॉर्मात आहे, ज्या पद्धतीने कौसा संघाने पहिल्या मॅचमध्ये परफॉर्मन्स दिलेला आहे, त्यामुळे या मॅचमध्येही आता कौसा संघ ही धावसंख्या सहजतेने चेस करेल असं जवळजवळ सगळ्यांना वाटतंय. पण हा खेळ क्रिकेट आहे मित्रांनो. कोळेगाव संघ देखील एक झुंजार संघ आहे. 4 ओव्हरच्या मॅचमध्येही 33 धावसंख्येला मोठं बनवण्याचं काम इथून कोळेगाव देखील करेल. पण इथून जर कौसा संघाच्या सलामीवीराने एक चांगली सुरुवात करून दिली तरी मॅच ते जिंकू शकतात. पण बघूया काय दडले खेळाच्या उत्तरार्ध आणि कोणता संघ इथून विजय प्राप्त करेल, कोणता संघ वाडेगावची खेळ, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील या 4 ओव्हरमध्ये. आणि जवळजवळ चित्र स्पष्ट पहिल्या 2 ओव्हरमध्येच होऊन जाईल. पण बघूया काय घडतंय. कोळेगाव संघ 32 धावसंख्या केली आहे, 33चं संरक्षण करायचं आहे. आणि यंदाच्या हंगामात आपण अशा बऱ्याचशा मॅचेस बघितलेले, यंदाच्या नाही तर भूतकाळात जर तुम्ही गेला तर 5 ओव्हरमध्ये 35, 36, 38 धावांचे संरक्षण झालेले आहे. पण कोळेगाव संघ ते करणार का प्रश्न आहे. समोर कौसा संघाचे हे 2 सलामीवीर कल्पेश गोवारी ज्याने काय जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता पहिल्या मॅचमध्ये. 28 धावांची खेळी साकारली होती, 32 धावांची माफ करा. बॉलिंग मार्कवर बबलू तयार. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईकला आपण ओमकार ज्युनियरला बघतायत. ओमकार ज्युनियर आज बॉलिंगमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स राहिला. ओ स्लॉक स्वीप, पहिलाच बॉल आलाय, लागलाय VIP कक्षाच्या दिशेने, थेट सीमा पार आला हा षटकार. क्रॉस बॅटेड शॉट आणि काय टायमिंग झालं होतं. स्क्वेअर लेगची सीमारेषा क्लिअर केली. पुन्हा एकदा तयार. बबलू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओहो टॅप करतायत, पॉइंटला गॅप मधून खेळतात. आउटफील्ड प्रचंड फास्ट, चेंडू सीमारेषेच्या दिशेने गेलाय आणि बघूया अंपायरचा कुठलाही सिग्नल आला नाहीये. 4 धावा सिग्नल द्या. जरी हा चौकार गेला असला तरी तुमचं सिग्नल अपेक्षित आहे. आणि या 4 धाब्याने धावसंख्या दुहेरी अंकात 10 झालेली आहे. जबरदस्त सुरुवात. हो चांगला चेंडू ऑन द टोस खेळत असताना गलीच्या दिशेने ढकलून काढतायत. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 11 आपण बघताय. चांगली सुरुवात. 32चं 33चं हे टार्गेट चेस करायचे. प्रति ओव्हर मागे 8 धावांची गरज आहे. 8.25. पण पहिल्याच 3 बॉलमध्ये 11 आलेले आहेत. त्यामुळे दबाव पूर्णपणे गावदेव क्रिकेट संघ कोळेगाववरती. त्यांची बॅटिंग लाईनअप आपण बघितली तर पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी हरेशने केली होती. तो मात्र या मॅचमध्ये अपयशी ठरला. आणि या दरम्यान बघा ओमकार ज्युनियरने कव्हरच्या दिशेने हा चेंडू पाठवला होता. पण 2 धावा इथून पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ते म्हणजे 13 धावा. आता इथून 20 धावांची गरज आहे आणि 20 चेंडू शेष आहेत. बबलू पुन्हा एकदा तयार. स्ट्राईकला ज्युनियर ओमकार. ऑन साईडला हा पण पूल करतायत. अलंग द ग्राउंड चेंडू गेला मिड विकेट झोनमध्ये. थोडंसं फंबल पण आधी तयार होते, नंतर नकार दिले दोघांनी एकमेकांना.
कारण की चेंडू लगेचच उचलला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये होते. दक्ष धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झालेली ती म्हणजे 14 धावा झाल्यात. शेवटचा बॉल 19 चेंडू 19ची गरज. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, यावेळेस आपण बघतायत डॉट बॉल. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या अंतिम धावा झालेल्या आहेत त्या 14. एकही विकेट नाही. 18 बॉलमध्ये आता 19 धावांची गरज आहे. बराच वेळ झाला वाडेकर संघाची मॅच झालेली आहे आणि मग असे आपण सिद्धूला बघितलं की अंपायरच्या भूमिकेत त्यांना आपण बघितलं आयोजकांच्या विनंतीला मान देऊन ते मैदानावरती अंपायर म्हणून राहिले आणि खूप चांगली अंपायरिंग सिद्धूने केलेली आहे. आगामी काळात 20, 21, 22ला वाडेकर येथेही 3 दिवसीय स्पर्धा आहे. आजपासून स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषकाचा प्रारंभ होतोय. निळजेच्या वैकुंठवासी हरिभक्त परायण लक्ष्मण बुवा पाटील क्रीडांगणावरती, मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगणावरती. बॉलिंग मार्कवर दक्ष. पहिल्या मॅचमध्ये इम्प्रेस केलं होतं दक्षने. सुपर पहिला स्पेल पहिल्या मॅचचा अत्यंत चांगला होता. डाव्या हाताचा एक अत्यंत वेगवान गोलंदाज. फार कमी वय आहे, सडपातळ बांधायचा आहे, पण गोलंदाजी करताना तो वेग आपण बघतोय. रनअपही भरपूर मोठा आहे. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. शॉट ऑफ गुड लेंथ, भरपूर जास्त बाउन्स. अंपायर वाईट बॉलचा इशारा करतायत. अतिरिक्त बाउन्स. धावसंख्या धावफलकावरती 15 झालेली आहे. 18 पाहिजे. अच्छा, इक्वेशन सांगतायत. 18 चेंडू 18ची गरज आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. सुपर टायमिंग आणि गेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. विजयासाठी स्लोअर वन. लॉंग ऑफ ला फिल्डर चेंडूच्या खाली आणि या स्लोअर वनने मात्र इथून घात केलाय. ओमकारला बाद केला आणि काय कल्पकता दाखवली आहे ती दक्षने. स्लोअर वन टाकून फलंदाज बाद. मैदानावरती दाखल झालेला आहे तो आदित्य. एक आदित्य आपण चमकताना बघितला टायगर चषकमध्ये. तैसा संघाचा काय जबरदस्त बॅटिंग केली होती आदित्याने. एक अष्टपैलू खेळाडू. एक आदित्य आपण कौसा संघाचा या मैदानावरती 3ऱ्या क्रमांकावरती उतरत असताना दक्षला मिळतंय पहिलं यश. यावेळेस मात्र खोदून काढला चेंडू. पॉईंट दिशेने गेलाय. पहिली धाव घेतली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न दक्ष फार वेगाने आणि काय थ्रो होता, पण 2 धावा तितक्या चपळाईने आणि जलद गतीने पूर्ण करतायत. धावसंख्या 21. विजयासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे आणि 12 करण्यासाठी तब्बल 15 चेंडू शेष आहेत. वाईट बॉल. लेग स्टंपच्या खूप जास्त बाहेर. दिशाहीन चेंडू आपण बघतायत. धावसंख्या धावफलकावरती एकूण 22. 11ची गरज आहे विजयासाठी. वाडेकर तयार आहे आणि यातून जो विनर असेल तो वाडेकरशी लगेचच खेळेल. ड्राईव्ह करतायत. ऑन साईडला फिल्डर वाईडिश लॉंग ऑनला केवळ एकदा मिळेल. धावसंख्या धावफलकावरती एकूण जर 23 तर केवळ 10 धावांची गरज आहे. 13 चेंडूमध्ये 10 करायचे आहेत. 14 चेंडू 14. आमचे स्कोरर जरा आत्ताच आम्ही लॉन्च केले त्यांना आज, पण चांगलं स्कोरिंग केले, चांगली साथ दिली आहे.
ओ डॉट बॉल. गोलंदाजी चांगली करतोय, फार कमी वय आहे, भरपूर शिकायचं आहे आणि पुढे जाऊन एक नामवंत गोलंदाज म्हणून तो नावारूपाला येऊ शकतो. पण त्याला सातत्याने संधी मिळणं गरजेचं आहे. फार कमी वय आहे, अजूनही ती ताकद नाही आहे. जसं वय वाढेल आणखीन ताकद येईल आणि आणखीन वेगवान तो होऊ शकतो. ओ वेगाला वेगाने उत्तर. कल्पेश गोवारीने ठोकलाय हा षटकार. केवळ 4 धावांची गत आहे 12 चेंडूमध्ये. काय टायमिंग झालं होतं. वेगाला फक्त वेगाने उत्तर दिलं आणि टायमिंग सुपर झालं होतं. कल्पेश गोवारी काय बॅटिंग करतायत. आज इम्प्रेस केलं आहे, मागच्या काही स्पर्धांमध्ये इम्प्रेस केलेले आहे. उत्कृष्ट फलंदाज, मॅन ऑफ द मॅचचे कित्येक पुरस्कार त्याला दिले गेलेले आहेत आणि सध्या एका बाजूने तो चांगली बॅटिंग करतोय. आदित्यही त्याच्या सोबतीला आहे. इथून आता केवळ 4 धावा करायच्या आहेत. ज्युनियर दक्ष, दोघेही ज्युनियरच वाटत, पण आता आणखीन ते कमी असतील वयाने, त्यामुळे ते ज्युनियर. फुलटॉस ऑन साईडला फिल्डर आहे त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे हा सामना फिनिश केलाय. सामना जिंकलेला आहे गावदेवी क्रिकेट संघ कौसाने आणि हा संघ पोहोचला या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये. त्यांचा सामना होईल आता या ठिकाणी जय जलेश्वर वाडेकर अर्थातच प्रांजल स्वरूप 11 वाडेकर जो प्रवीण तांडेल बेतवड्याचे त्यांनी पुरस्कृत केलेला संघ त्यांच्या समोर असणारा आहे गावदेवी क्रिकेट संघ कौसा. एक चांगली मॅच आपल्या भेटीसाठी येते आणि आपण जाहीर करूया सामन्याचा सामनावीर. तर मॅन ऑफ द मॅच निलेश भोईर, 1 षटक 6 धावा आणि 3 विकेट. क्या बात आहे निलेश भोईर. आज निलेश भोईरने मागच्या मॅचमध्ये 4 विकेट घेतले. या मॅचमध्ये आपण बघितलं 3 विकेट, एकूण 7 विकेट आतापर्यंत घेतलेले आहेत. आणि बघूया निलेश भोईर यांना आपण देऊया सामनावीराचा पुरस्कार. तर गणेश कालुराम मुंडे यांच्या शुभ हस्ते आपण देऊया सामनावीराचा पुरस्कार. या निलेश मॅन ऑफ द मॅच आणि टॉसची प्रक्रिया लगेच पूर्ण करणार आहोत आपण. सेमीफायनल क्रमांक 1 वाडेकर वर्सेस कौसा, एक बिग बॅटल.